तर तू हे जे काय घेतलंस जवळपास 2.5 कोटीला, ते एका एआयनी बनवलेलं चित्र. अजून काही वर्षांनी अजून पुढचं काहीतरी येईल, क्वांटम येईल. एआयला स्पॉन्टेनिटी नाही जमणार. एआयला इमोशन्स नाही जमणार. अजून तरी ते म्हणजे हेट स्पीच अॅनालिस्ट. एआय चॅटबॉटची लोक लग्नही करतात. एआय मधलाच एक त्याचा सावत्र भाऊ म्हणूयात किंवा वाईट भाऊ म्हणूयात, डीप फेक म्हणून. तेव्हा अचानक एक सरप्राईज मी नावाचं बटन येतं. ते दाबलं की ते प्लॅटफॉर्म ठरवतं की तुम्ही काय निवडायचं. सो नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आवडतीचा टॉपिक आपला क्रिकेट. प्रॉब्लेम काय ना, आपण अजूनही या गैरसमजात आहोत की हे काय इथे येत नाही, हे पाश्चात्य आहे. एका युरोपमधल्या एका मुलीला एक त्या दिवशी 24 लेटर्स मिळाली जी एक्झॅक्ट सेम होती. एआयमुळे हे होणारे सगळे जे काही दुष्परिणाम आहेत, हे त्या सोय या नावाच्या पांघरुणाखाली आपण ऑलरेडी टाकून दिले. उपयुक्तता म्हणून बघितलं तर आहे, सॅटिस्फॅक्शन म्हणून बघितलं तर नाही. पण सॅटिस्फॅक्शन हवंय का, हा एक परत मोठा प्रश्न. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी एक शोवर आहेत एआयचे बटवेतून या एआयवर आधारित असलेल्या मराठी पुस्तकाचे लेखक ऑथर म्हणजेच डॉक्टर अमेय पांगरकर सर. सो आपण सरांबरोबर एआय बद्दल, एआयच्या फ्युचर बद्दल, एआय टूल्स बद्दल किंवा एआय मध्ये कसं करिअर करता येईल याबद्दल खूप साऱ्या प्रमाणात. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. आपण 2 पॉडकास्ट अरेंज केले होते. एक तर डिजिटल मार्केटिंग जो आता आपण पूर्ण केला, आणि दुसरं म्हणजे की एआय माझा एकदम म्हणजे काय माहिती का आवडीचा विषय आहे. कारण मी स्वतः डेटा सायन्स, जसं मी मागच्या व्हिडिओ सांगितलं सांगा सुद्धा, मी डेटा सायन्स शिकतोय, जे आता ऑब्व्हियसली कोडिंगमध्ये शिकतोय. तर एआयमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे मला. तर मला तुमची ऐकून घ्यायची. तर सुरुवात तुमच्या पुस्तकापासून, की एआयचे बटव्यातून हे नक्की काय पुस्तक, किंवा ही मराठीमध्ये जसं त्यांना प्रश्न तसं तुम्हाला पण, की हे मराठीतून का लिहावं वाटलं? थँक्यू. आणि सगळ्यात पहिल्यांदा इथे मला बोलवलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. एआयच्या बटव्यातून हे पुस्तक एआय टूल्स बद्दलचं पुस्तक आहे. चॅट जीपीटी हे कदाचित एक टूल आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे. अशी जवळपास आता 1.5 कोटीहून जास्त टूल्स जगात अवेलेबल आहेत. एवढे? हो, तर त्यातली 1.5 कोटीच्या आसपास तुम्ही ही 1.5 कोटी आकडा सांगितला आणि सकाळी पुण्यातून निघालो तेव्हा होता. काही वाढलं त्या परत जे 300-400 सहज वाढले असतील एवढ्या वाढलं. वेळात. तर ह्या सगळ्या टूल्सचा जेव्हा वापर आणि अभ्यास चालला होता, तेव्हा यातनं आम्ही एक जवळपास एक 10,000 टूल्स मी आणि माझ्या टीमनी आम्ही वापरून बघितली वेगवेगळ्या ह्याच्यातनं. आणि त्यातून 180 टूल्स 48 वेगवेगळ्या क्षेत्रातली. म्हणजे आता तू म्हटलास तसं कोडिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, एचआर, अकाउंट्स पासून मार्केटिंग, सेल्स, ते अगदी घराघरातल्या स्वयंपाकघरापर्यंत अशा 48 वेगवेगळ्या क्षेत्रात कुठली 180 टूल्स वापरता येतील ही सॉर्टिंग केली. ह्याच्यावरती जेव्हा बघण्यात आलं आणि या पुस्तकाला पद्मभूषण डॉक्टर विजय पटकर सरांच्या शुभेच्छा प्रस्तावना लाभल्या आणि त्यांच्याशी जेव्हा याचं इंग्लिश व्हर्जनवरती आमचं काम पहिल्यांदा चाललं होतं आणि त्याचं एआय टूल्स या नावाने पहिल्यांदा इंग्लिश पुस्तक झालं, तेव्हा त्यांनी मला सहज एक प्रश्न विचारला, की "हे मराठीत का नाही केलंस? तुला मराठी येतं, तू मराठी लिहितोस, तर तू मराठीत का नाही केलं?" आणि मग तेव्हा जाणीव झाली, की एआय टूल्स या विषयावर मराठीत पुस्तकच नव्हतं. नाहीच. म्हणून खरं तर हे मराठीत आणलं आणि एआयच्या बटव्यातून हे त्याच्या मागचं नाव. कारण ह्या सगळ्या एआयच्या बोतडीतनं काय-काय निघेल याची आपल्या कोणालाच अंदाज नाही. आता गेले 6 एक महिन्यात 4थी आवृत्ती आता या पुस्तकाची येतीये. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना आवडतंय आणि चांगली गोष्ट यातली अशी झाली आहे, की नुसतं लोकं वाचत नाहीये, तर ते वापरूनही बघतायत आणि वापरून बघितल्यावर ती टूल्सचा त्यांचा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवतायत. ते खूप छान वाटतंय. हेच पर्पज होतं, की उद्याच्या काळात आपण जगत असताना एआय टूल्स बरोबरच जगणार आहोत. तर त्याची सुरुवात कुठून तरी व्हावी आणि आपल्या सगळ्या मराठी वाचकांना असं काहीतरी घडतंय आणि असं काहीतरी आहे हे जरी कळालं आणि त्यातलं एक काही लोकांनी वापरून बघितले, त्याच्यासाठीच ते पुस्तक लिहिलंय. नाव फॉर युनिक आहे सर, एआयच्या बटव्यातून. म्हणजे नावच खूप आवडलंय काय म्हणा. थँक यू. ओके. ते आम्ही पुण्यातलं असल्या कारणाने नावं ठेवण्यात आम्ही पुढे असतो. ऑब्व्हियसली पुण्याचे लोक म्हणजे great. त्यामुळे ते चांगलं असो का वाईट असो, नावं ठेवण्यात आम्हाला जरा मला एक सांगा आता, की समजा कोणाला माहित नाही एआय बद्दल, झिरो नॉलेज आहे, हो, त्यांना एआय कसं समजाल तुम्ही? परफेक्ट. आणि मी पण त्याच पायरीहून आलो.
मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग माझं झालं, मग MBA मार्केटिंग झालं. त्यामुळे माझा कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, लँग्वेजेस काही याच्याशी 2019 पर्यंत काहीही संबंध नव्हता. म्हणजे काही कारणही नव्हतं. म्हणजे मला म्हणजे मगाशी जेव्हा तू म्हणालास, की डेटा सायन्स आणि पायथन शिकतोय, हे शब्दही मला त्या काळात माहीत नव्हते. इथपर्यंत मी अनभिज्ञ होतो. पण ज्या क्षणी काही कारणास्तव मला Googleचं एक जनरेटिव्ह एआय मधलं एक प्रॉडक्ट येत होतं तेव्हा बार्ड नावाचं, जे ChatGPTचं तेव्हा आता काय बाबा कॉम्पिटिटर म्हणूया. कंपनी त्याच्याबद्दल काही गोष्टींवर काम करण्याची एक छोटीशी संधी तेव्हा मिळाली होती. आणि तेव्हा जाणीव झाली, की असं काहीतरी एक अल्लादीनचा चिराग आपल्या सगळ्यांसमोर येतोय. येणार आहे. तेव्हा अर्थातच ChatGPT हे माहितीही नव्हतं. पण असं काहीतरी बार्ड नावाचं येतं, ज्याच्यात अशा-अशा गोष्टी होतील, हे होतील. आणि तेव्हा साध्या एक तार्किक बुद्धीचा विचार जर केला, तर काय-काय हे करू शकेल, कुठे-कुठे येऊ शकेल आणि त्याच्यामुळे काय-काय गोष्टी घडू शकतील, हा एक साधा अंदाज लावता आला. आणि त्याच्यामुळे फायदा काय झाला, की मी जे काय मार्केटिंग कन्सल्टन्सी तेव्हा करत होतो त्याच्या आधीपर्यंत आणि त्याच्यानंतरही, मला सहज जाणवलं, की अरे ह्याचा फायदा मला खूप जास्त आहे. मग शिकून घेऊयात. आणि म्हणून एआय च्या बेसिक कन्सेप्ट्स ह्या शिकून घ्यायला सुरुवात केली. आणि आता गेले आता 1-2 अडीच वर्ष झाले मी आता एआय कन्सल्टन्सी पण करतो. आता एआय ह्या शब्दात फुल फॉर्म बघितला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मराठीत आपण ह्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. 2 शब्द अतिशय साधे आहेत. इंटेलिजन्स म्हणजे आपली बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता म्हणजे काय? आता मी एखादी काहीतरी गोष्ट सांगितली, तर ती चूक बरोबर ओळखता येणं. एका वेळी सतत विवेक ठेवून हे करावं का न करावं हे कळणं. अजून थोडंसं पुढे जाऊन ह्या 4 गोष्टी असतील तर 5वं काय घडेल असा अर्थ लावणं, लॉजिक लावणं. एक आपण बुद्धिमत्ता चाचणी दिल्यात आपल्या सगळ्या स्कॉलरशिपची परीक्षा वगैरे. तर त्यात असायचं ना, की ऑड मॅन आउट ओळखा. बघा बरोबर? या सगळ्यामध्ये काय आपण करायचो, की आपण आपल्या नॅचरल इंटेलिजन्सचा वापर करून त्याच्यात काहीतरी एक पॅटर्न शोधा, त्याच्यात काहीतरी वैविध्य शोधा, त्याच्यात काहीतरी एक लॉजिक शोधा, हे आपण काम करायचो. आता हेच सगळं जर मशीननी करायला लागलं तर? तर ते जे काय होईल, ह्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. मी रोजच्या आयुष्यातली एक 4-5 उदाहरणं देतो. म्हणजे हे अजून थोडंसं सोपं होईल. आता अगदी साधं उदाहरण मी बऱ्याच ठिकाणी दिलं, पण ते पुन्हा सांगतो कारण कदाचित हा ऑडियन्स वेगळा आहे. आपण काही सगळेजण आता स्मार्टफोन वापरतो. काही काळापूर्वीपर्यंत आपण स्मार्टफोनचा ब्राईटनेस मॅन्युअली वाढवायचो, कमी करायचो, बरोबर? उन्हाळ्यात गेलो बाहेर, की आपण वाढवायचो, बरोबर? किंवा आज रात्री तो कमी करायचो. नाही करायचं. आता का नाही करावं लागत? ऑटोमॅटिक झाले सर. आता आता काही नाही माझ्या फोनमध्ये काहीतरी आहे. काय आहे मला माहीत नाही. पण ते आहे, की ते आपोआप ते बदलतं, बरोबर? अजून थोडंसं दुसरं उदाहरण घेऊयात, की तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल, की एखाद्या खोलीतनं किंवा एखाद्या पॅसेजमधनं जेव्हा माणूस जात नाहीये, तेव्हा लाईट्स बंद आहेत. कोणीतरी आल्यावर आपोआप लागतात. लाईट लागतात. तर इथे ते लाईट लावायला, बंद करायला कोणी माणूस नाही बसलेला, बरोबर? अजून एक तिसरं उदाहरण घेऊयात, की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच कंपनीचे ईमेल्स येतात. तुम्हाला छान वाटतं. खूप जास्त. पण दुर्दैवाची गोष्ट आणि खरी गोष्ट अशी आहे, की ते पाठवायला परत माणूस नाही. नाहीये. बरोबर? तिथे काहीतरी आहे. तुम्ही आता जोरात गाडी चालवताय हायवेला, एका स्पीडच्या पुढे गेलात, की तुमचा एक फोटो निघतो. फोटो निघ तुम्हाला एस-एम-एस येतो, की असं-असं चलन हे केलंय. हां, पण ते फोटो काढायला परत तिथे माणूस नाहीये. कोण नाही. अशा अनेक ठिकाणी ज्या गोष्टी माणूस करू शकत अ, असतो किंवा करायला हव्यात, त्या गोष्टीच ही टेक्नॉलॉजी करतीये, त्याच गोष्टी हे तंत्रज्ञान करतीये. त्यामुळे अगदी आपण जर परिभाषा किंवा डेफिनेशन म्हणून बघितली तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अशी केली जाते, की एखाद्या प्रसंगी माणसाने काय केलं असतं, याची नक्कल करणारी टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. वाह! ओके. तर मग तुम्हीच बोलले आता, की माणसं ज्या ठिकाणी जे करायला पाहिजे ते आता एआय करते. तर मग माणसाला रिप्लेस करू शकेल का? जे बऱ्याच गोष्टी आहेत जॉब्समध्ये म्हणा किंवा हो. म्हणजे अर्थात हो. आणि हो. बरं म्हणजे आत्ताच हे काय म्हणजे एआयच्या बाबतीतच असं नाही. जेव्हा इंटरनेट आलं, तेव्हा तेव्हापासून आहे किंवा त्याच्याही आधी आपण जाऊयात. जेव्हा टेक्नॉलॉजीचा कुठलाही नवीन काहीतरी आला, म्हणजे आधी बैलगाड्या होत्या, घोड्यागाड्या होत्या. कार आल्यावर काय झालं? बदलल्यात ना. बदलल्या. तेव्हा जे ड्रायव्हर्स होते तेव्हा त्यांना शिकावंच लागलं. इथपासून इलेक्ट्रिसिटी आली. त्याच्या आधी जी उपकरणं वापरली जात होती ती नवीन लोकांना शिकायलाच लागली. कॉम्प्युटरायझेशन झालं, इलेक्ट्रॉनिक्स आले तेव्हाही शिकायलाच लागले. इंडस्ट्रीचे नवीन-नवीन जसे-जसे रिव्होल्यूशन्स येतायत, त्यामध्ये प्रत्येक वेळी हे स्थित्यंतर होतंच. होतंच. तसं आत्ता हे चाललंय. आणि ह्याची गंमत फक्त अशी आहे, की याची जी व्याप्ती आहे, याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत,
ते इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. रादर मी असं म्हणेन, की आत्ता कुठलं क्षेत्र असं नाही, की जिथे मला याचं ॲप्लिकेशन सापडलेलं नाही. सो प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून ह्याचा जो काय हाहाकार म्हणूयात किंवा बोलबाला म्हणूयात किंवा त्याच्यामुळे लागलेली वाट म्हणूयात, ते सगळीकडे झालेली आहे. आता पण गंमत कशी आहे ना, की मी जर शिकलो नाही, मी जर स्वतःला अपडेट केलं नाही, मी जर स्वतःला अपग्रेड केलं नाही, तर या काळाच्या ओघात काय लाथ पडेलच. कुठे सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणण्याचा माझा उद्देश असा आहे, की तुम्ही या क्षेत्रात येत असताना किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना बदलत्या काळाबरोबर तुम्हाला तुमचा पेस वाढवावाच लागतो. फॉलोअर्स लागेल. बरोबर. तसंच आत्ता तुम्हाला एआय आहे. अजून काही वर्षांनी मेटाव्हर्स नावाची एक गोष्ट येतीये. हां. अजून काही वर्षांनी अजून पुढचं काहीतरी येईल. क्वांटम येईल. अजून 10 गोष्टी येतील. सो आता टेक्नॉलॉजी ज्या गतीने वाढतीये, तर दर 4-5 वर्षाला असं काहीतरी नवीन येणार आहे. तुम्हाला बदलत राहावं लागणार. करेक्ट. आणि नाही बदलत राहिलं तर काय बाकीचे लोकं पुढे मागं जातीलच. जॉब्स खातील का किंवा जॉब्स जातील का? तर तसे नवीन जॉब्सही येत आहेत ना. खरं आहे. म्हणजे काही काळापूर्वीपर्यंत म्हणजे एक उदाहरणादाखल एक एक्झाम्पल देतो. आणि हा जॉब असू शकेल असा कोणाच्या डोक्यातही विचार नसेल. आत्ता तो गेल्या वर्षीचा तो वन ऑफ द हायली पेड जॉब्स होता. ते म्हणजे हेट स्पीच एनालिस्ट. म्हणजे काय करायचं? हेट स्पीच एनालिस्ट. सगळ्या या एम-एन-सीजमध्ये हा जॉब आता नको तेवढा पॉप्युलर झालाय. आता साध्या सोप्या भाषेत हा जॉब काय आहे, की शिव्या वाचा. म्हणजे म्हणजे आता Facebookला समजून घ्यायचं असतं, की अमुक एक शब्द म्हणजे शिवी आहे. ओके, ओके. अमुक एक शब्द म्हणजे कोणाबद्दल तरी वाईट आहे. राइट आहे. मग ह्याचा वापर करून ते अल्गोरिथममध्ये बदल करत राहतात आणि जेणेकरून हा शब्द जर कोणी वापरला तर त्याचा काहीतरी फिल्टर लावा, तो जास्त व्हायरल होणार नाही, तो जास्त त्यामुळे त्रास होणार नाहीत, याची म्हणजे ह्याला रोखा. त्यामुळे गाईडलाईन्स वगैरे बरोबर. आपले होते. पण मग खरंच म्हणजे हा मागच्या वर्षीचा हा जगातला वन ऑफ द हायली पेड जॉब्स होता. आज चुकले. आता हा कोणाला कळलं होतं? आता हा का निर्माण झाला? कारण आता पुन्हा ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजच्या काळामध्ये ह्या ज्या काही गतीनं फक्त एआयच नाही, ओव्हरऑल सगळी टेक्नॉलॉजी येस. वाढतीये. इथे ह्या गोष्टींची पण गरज निर्माण झाली, जी 2 वर्षापूर्वीपर्यंत काहीच कारण नव्हतं. असा जॉबच नव्हता. सो असे जवळपास 97 लाख नवीन वेगवेगळे जॉब्स तयार झालेत. येत्या 2-3 वर्षात आपल्याला झालेले दिसतायत. मी फक्त जॉब कॅटेगरीज म्हणतोय वेगवेगळ्या पद्धतीची. जसं त्यातली एक हेट स्पीच एनालिसिस. हां. तसे बरेच जण असतात. होणार आहेत, बदलणार होणार आहेत. आता गंमत कशी आहे, की ह्याच क्षेत्रात जर जायचंय किंवा ह्या जॉब्समध्ये जायचंय, तर आत्तापासून मी डोळसपणे एआयबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे. बट इथेच एक गंमत म्हणून सांगायला मला आवडेल, की एआयचा इफेक्टिव्ह वापर आपल्याला जर करायचा आहे, तर ह्याच्यासाठी मला काही प्रोग्रामिंग करायची काहीही गरज नाही. तुमच्या आजूबाजूला असणारे इतके विविध क्षेत्रात इतके टूल्स आहेत, त्यातले 4 वापरून बघा, 5 वापरून बघा. तुम्हाला मुळात ते काय आहे गंमत ही जरी कळाली, ते काय आहे हे जरी कळालं, तर तुम्ही अजून उत्तम पद्धतीने ते वापरू शकाल. त्याच्यापासून पळून न जाता त्याचा स्वीकार करा. त्याच्यापासून लांब न राहता ते काय आहे ते वापरून बघा. कदाचित तुम्हाला नाही आवडणार. कदाचित तुम्हाला पटणार नाही. पण म्हणून मी वापरणारच नाही, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की एआयमुळे जॉब्स गेलेत, पण मग ही आधी पण राहिले. समजा आता पत्रव्यवहार म्हणा, अगर तुम्ही जे पत्र आपण डिपार्टमेंट म्हणतो, ते खूप कमी आले जेव्हा कॉल्स आले, मेसेज आले, ईमेल्स आले. मग आता पण त्याच्यानंतर आयटी जॉब वाढले. आले. मग असं होणारच नाही, की म्हणजे हां. जॉब्स कमी होणार आहेत का एआयमुळे? होणारच आहे. पण नवीन खूप जास्त जॉब्स तयारही होणार आहेत. होणार आहेत. असंही काय आहे? बरं नुसतेच जॉब्स जातात अशातला भाग नाही. आता एआय चॅटबॉटशी लोकं लग्नही करतायत. म्हणजे एक्झाम्पल. हो, आपल्याकडे इजिप्तमध्ये, जपानमध्ये अशा अनेक गोष्टी झाल्यात जिथे स्त्रियांनी किंवा पुरुषांनी एआय चॅटबॉटशी लग्न केलंय. त्यामुळे तरुणांसाठी खास करून की फक्त नोकरी नाही, हेही अवघड आहे. बाकी आमचं अजून. तुला शुभेच्छा. अहो, बाकी अजून. नाही आणि गंमत म्हणून मी सांगतोय म्हणजे अतिशय खरंच मजेचा भाग म्हणून बघूयात त्याच्याकडे. त्यातल्या एका महिलेला विचारलं, एका खूप प्रसिद्ध मासिकाने तिचा इंटरव्ह्यू केला, की "बाई गं तू चॅटबॉटशी का लग्न केलं? तुला काय म्हणजे माणसं काय सापडली नाहीत का?" तिने दिलेल्या बरीच 14 एक कारणं दिली तिने. तर त्यातले 3 कारणं फक्त प्रमुख आहेत ती सांगतो. म्हणजे तुझं व्हायचं लग्न म्हणून तुझ्यासाठी खास सांगतो. तिने सांगितलं, की पहिलं कारण म्हणजे हा चॅटबॉट माझी कोणाशीच तुलना करत नाही.
म्हणून तो मला आवडला. हां. दुसरा, हा मलाच फक्त वेळ देतो. बाकी कोणाला वेळ देत नाही. नाही देत नाही. आणि तिसरा, मी बोलत असताना हा 100% फक्त माझ्याकडेच लक्ष देतो. लिसनिंग. पण ते ह्या 3 कारणांसाठी मी या चॅटबॉटशी लग्न करते असं त्यांनी दिलेलं उत्तर आहे. बरं आता ही झाली एक बाजू. दुसरी बाजू आपल्याकडे अशी छान-छान उदाहरणं आहेत, की एक एडमंड डी बेलामी नावाचं एक खूप छान पोर्ट्रेट होतं, एक पेंटिंग होतं. जे $5,000 बिडिंगसाठी ओपन झालं. म्हणजे बेस प्राईस त्याची $5,000 होती. आणि 40-42 वेळा त्याच्यावरची बिडिंग वाढत गेली आणि शेवटी $4,32,500 म्हणजे जवळपास 2,80,00,000 गुड. च्या आसपास ते विकलं गेलं. क्रिस्टीज म्हणून एक न्यूयॉर्कमध्ये ऑक्शन हाऊस आहे तिथे. ज्यांनी विकत घेतलं त्यांनी सांगितलं, की "अरे मला या चित्रकाराला भेटायला आवडेल. मला त्याच्यावर फोटो, त्याची स्वाक्षरी हवी आहे." बापरे! आणि त्याने विनंती केली. क्रिस्टीजवाल्यांनी सांगितलं, "हो नाही हो, आम्ही त्याची डिस्क्लोज करणार नाही आम्हाला." करू शकेल. हां, असासाठी आहे. तो शेवटी मागे लागला, "नाही मला हवंच आहे." तर शेवटी क्रिस्टीजवाला सांगायला लागलं त्यांना, की "मित्रा तू हे जे काय घेतलंस जवळपास 2.25 कोटीला, ते एका एआयनी बनवलेलं चित्र आहे." बापरे! एक अजून एक मजेशीर उदाहरण आहे. आणि त्याच्यावरून मला एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे, जी ह्याच्या सगळ्यासाठी खूप मजेशीर आहे. सोनी आपल्या सगळ्यांना ही कंपनी खूप माहिती आहे. सोनी. सोनी ही कंपनीने जगभरातल्या फोटोग्राफर्ससाठी एक फोटोग्राफी कॉम्पिटिशन भरवली होती. आणि ह्या सगळ्या प्रोफेशनली फोटोग्राफी करणाऱ्यांसाठीच आहे. आणि त्यात त्यांनी ब्लॅक एंड व्हाईट कॅटेगरी जी होती, त्यात जर्मनच्या बोरिस एल्डाक्सन नावाच्या माणसाला 2रा नंबरचं प्राइज मिळालं. त्याचं जेव्हा नाव जाहीर झालं, तेव्हा तो मंचावर गेला पण म्हणाला, "थँक्स बट नो थँक्स." कारण मी हे घेऊ शकत नाही कारण हे एआय क्रिएशन. आता या दोन्ही उदाहरणांमध्ये मला जी गोष्ट सांगायची आहे, की ते चित्र हे एआयनी बनवलं होतं का माणसाने बनवलं होतं हे तुला मला नाही कळालं काहीच प्रॉब्लेम नाही. पण जी लोकं तिथे बिडिंग करत होती, हे दिवस-रात्र चित्र विकत घ्या, त्याच विका. फील्डमधली लोकं. त्याच फील्डमधले एक्सपर्ट होते जे ₹2.5-3 कोटी त्याच्यासाठी खर्च करू इच्छित होते. त्यांना पण नाही कळत. त्यांनाही कळालं नाही. सोनीच्या केसमध्ये सोनीसारख्या मोठ्या कंपनीनी आयोजित केलेली ही स्पर्धा, जस्ट इमॅजिन त्याचे ज्युरी किती मोठे असतील, त्याचे जजेस काय लेव्हलचे असतील, काय तगडे असतील, त्यांनाही कळालं नाही. ह्या लेव्हलपर्यंत ऑलरेडी एआयचे क्रिएशन्स पोहोचलेले आहेत. आहेत. सो आपण कुठल्याही क्षेत्रात वावरत असताना म्हणजे म्हणजे हे पुस्तक च्या रूपाने माझं एवढंच म्हणणं आहे, की अगदी 8वी-9वीतल्या तरुणांपासून ते व्यावसायिकांपर्यंत, नोकरदारांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, प्राध्यापकांपर्यंत प्रत्येकाने हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक विषयात आता एआयचा शिरकाव झालेला आहे. आत्ता एक मालिका लॉन्च झाली आहे, की सोनीवरच त्याच्यात एआय सुमित भावेचं यंगर व्हर्जन दाखवलेलं आहे. मग किंवा आता महेश कोठारे त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, की लक्ष्मण बेर्डे सरांचं बरोबर. त्यांना लाईव्ह दाखवायचंय त्यांना एआयच्या थ्रू. पण ते ते होईल, हां, आवडतील या ते गोष्टी. होईल पण. आता गंमत बघा, की म्हणजे ही आपण चांगली बाजू बघतो. हां, आता ह्याची दुसरी बाजू पण बघूयात. तर वाईट हा शब्द थोडासा मी वापरणार नाही. ह्याचा कारण कोणासाठी तरी ती चांगली आहे. सर्वसामान्यांसाठी कदाचित नसेल, पण ज्यांनी कोणी बनवली त्यांनी त्याच्यासाठी चांगली असेल असं आपण 2 मिनिटं गृहीत धरूयात. एआयच्या मदतीने आता इलेक्शन कॅम्पेन्स झाले. त्यामध्ये नाही कॉल्स तर ठीक आहे. त्याच्यामधल्या एका सभेत तामिळनाडूमध्ये एक दिवंगत नेता, खूप पॉप्युलर दिवंगत नेता, जो आता नाही आपल्यात. ह्यांच्या आवाजाचं क्लोनिंग करून त्यांनी सगळ्या भाषेत भाषण केलं. बापरे! तिथे असलेल्या लोकांना काय पर्सनल कनेक्ट झाला असेल इमॅजिन करा. त्याचा फायदा त्या उमेदवाराला झाला, नाही झाला या वादात मी पडत नाही. हां, पण ह्याच वापर झाला. एआय मधलाच एक त्याचा सावत्र भाऊ म्हणूयात किंवा वाईट भाऊ म्हणूयात, डीप फेक म्हणून. त्यांनी त्याचा वापर करून तेलंगणामध्ये जो कॅन्डिडेट उभा होता, त्याचाच एक असा व्हिडिओ बनला गेला ज्यात तो म्हणतोय, की "मला नाही त्याला वोट द्या." आणि हा व्हायरल झाला. बरं समोरच्या लोकांना तो खराही वाटला. त्याचा फायदा त्याला झाला नाही झाला हा सोडून देऊ. ती बात बाजूला. पण हे झालं. अशा अनेक ठिकाणी किंवा आपण सध्या आजकाल ऑनलाईन रमी म्हणा किंवा ते काय तुम्ही टीम बनवून हे खेळा. हां, यांचं म्हणजे पीकच वाढलंय. खूप वाढले. या सगळ्यातही एआयचा वापर केला जातोय. तुम्हाला असा एक भास तयार केला जातो, की तुम्ही जिंकताय, जिंकताय, जिंकताय. पण इव्हेंच्युअली तुम्ही त्याच्यात इतके ओढले जाता, की तुम्हाला कळतच नाही. तिथेही एआय वापरलं जातंय.
जाहिरातींमध्ये एआय वापरलं जातंय. तुम्ही ई-कॉमर्सवरनं काही विकत घेत असताना तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही तो निवड केली, पण तुमच्या नकळत बाकीच्या प्लॅटफॉर्मनीच ती निवड केलेली असते. तुम्ही ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्सवर काही जेव्हा गोष्टी बघू पाहता, बऱ्याच वेळेस स्क्रोल करता, की काय बघायचं कळत नाही. तेव्हा अचानक एक सरप्राईज मी नावाचं बटन येतं. ते दाबलं, की ते प्लॅटफॉर्म ठरवतं, की तुम्ही काय निवडायचं. होय. हेही आता एआयने घडायला लागलंय. बापरे! आता ती सरप्राईज मी त्या ओ-टी-टी पर्यंत तोपर्यंत ठीक आहे. हां. उद्या डेटिंग ॲप्सवर आलं तर? आलंही असेल, यू नेव्हर नो. माहीत नाही आपलं. तू वापरून बघितलं असेल तर माहिती असेल. नाही हरकत नाही. किंवा किंवा त्याच्या पलीकडे जाऊन मॅट्रिमोनियल साइट्सवर पण आलं डेटिंग सारखं सरप्राईज मिळतं. बापरे! नाही तू हसतोयस. माझं म्हणणं वेगळं आहे, की त्याच्यामुळे घटस्फोटांचं प्रमाण कमी होईल कारण Google नोज यू बेटर. सांगता येत नाही. होऊ शकतं. तुझ्याहून जास्त तू कसा आहेस हे Googleला माहिती आहे तुमची आता. चॉईस गोलला तुम्ही जास्त मग त्यामुळे कदाचित ते बरोबर पण येईल. सांगता येत नाही. सो अशा ह्या जगात आपण जगतोय हे पहिल्यांदा जर मान्य केलं, तर एआय कुठपर्यंत पोहोचलं हे कळायला थोडी मदत होईल. प्रॉब्लेम काय आहे ना, आपण अजूनही या गैरसमजात आहोत, की हे काय इथे येत नाही, हे पाश्चात्य आहे हां, खरं आहे. किंवा आलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, असं राहिलेलं नाही. माझ्या पुस्तकातच मी एक उदाहरण दिलंय. शेफ जीपीटी म्हणून एक टूल आहे. एआय टूल आहे. खूप पॉप्युलर टूल आहे ते. ते टूल तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेरानी वापरा. तुमचा फ्रीज ओपन करा आणि तो मोबाईलमधलं ते ॲप वापरून तुमचा फ्रीज स्कॅन करा. तो इमेज रिकॉग्निशननी फ्रीजमध्ये काय-काय वस्तू आहेत त्या ओळखतो आणि त्या वस्तू वापरून तुम्हाला बनवता येतील अशा 30 रेसिपीजची माहिती देतो. बापरे! अजून तो बनवत नाही एवढंच राहिलंय. हां, बनवायचं बघ. पण इथपर्यंत एआय तुमच्या घरात पोहोचलेलं आहे. ते तर वापरायला लागा. ओके. तर मग एआय काय करू शकत नाही हे सांगते. नाही सांगते. सांगता येणार मला. अवघड आहे. अवघड, खरंच अवघड आहे. म्हणजे एआयला काय नाही जमणार माहिती का? एआयला स्पॉन्टेनिटी नाही जमणार. एआयला इमोशन्स नाही जमणार. अजून तरी, हां, म्हणजे मी ॲज ऑफ टुडे सांगतो. अजून तरी. नाही हे म्हणण्याचं कारण असं, की मी ChatGPTला जरी विचारलं, की फ्युचर ऑफ एआय आफ्टर 5 इयर्स तेही कदाचित बरोबर उत्तर देऊ शकणार नाही नाही. हे माझं म्हणणं आहे. थोडंसं जरा सायकॉलॉजिकल किंवा फिलॉसॉफिकल लेव्हलला जातो उत्तर देताना काय जमणार नाही यासाठी. कविता लिहितोय समजा मी किंवा तूही लिहित असशील काही ना काहीतरी. तेव्हा पेन कागदावर टेकवत असेपर्यंत मला माहीत नसतं, की माझा पुढचा शब्द काय आहे? भावना असते डोक्यात, शब्द माहीत नसतो. मग पुढचा काही काळ कदाचित एक काहीतरी वेगळीच प्रक्रिया घडते आणि ते माझ्याकडनं लिहून गेलं जातं. वाह! ही जी गोष्ट आहे ना, ही जी अनुभूती आहे ना, ही नाही जमणार यायला. माणूस कळणं, ही जी मला तुझ्याबद्दलची एम्पॅथी, तुझ्याबद्दलची जी सद्भावना आहे, म्हणून मी काहीतरी 4 गोष्टी करतो तुझ्यासाठी किंवा तुला आज भेटणार म्हणून मी आज काहीतरी बाबा तुझ्याशी 4 गोष्टी काय बोलायच्या ह्याचा विचार करून जे इथे आलो. ह्याचा कॉन्टेक्स्ट आणि कंटेंट मधला जो फरक आहे, हा यायला खूप वेळ जाईल. अवघड आहे. एक एक्झाम्पल माझ्याकडे पण आहे. हो, का ज्या मुलं रिएक्ट करतील, की कधी पेपरला हो, पेपरला जाताना बऱ्याच वेळेला माहीत नसतं काय लिहिणार आहे तुम्ही. हो. ठीक आहे, मी थोटापूर होतो बऱ्यापैकी. पण मी सांगतो ना सर, मी कधी पाठ नाही केला. म्हणजे तर काय सेट काय असते, ते तिथे गेल्यानंतर काय होतं मला माहीत नाही, सगळं लिहून मोकळे होतो. बरोबर. तो पण असं वाटतं नाही का, आता प्रश्न सुरुवात केली आहे. असं वाटतं की आपल्याला उत्तरच येणार नाही. परफेक्ट. आणि जेव्हा पेन टेकतो, ते वेगळंच होतं. सुरू झालं मग 2 पा 1-1-1.5 पानाचं तर उत्तर ती येतं येतं. अजून 5 नाही मिळणार, पण 2-3 तरी उत्तरच मिळतं. आता ह्याच्यात हा विचार तुमच्या सबकॉन्शियसमध्ये असतो, की मला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? पण तो कॉन्शियसपर्यंत आलेला नसतो. एआय हे कॉन्शियसपर्यंतच आहे. सबकॉन्शियसला पोहोचायला आणि त्या तिथून काही गोष्टी उकलून काढायला वेळ आहे. आता दुसरी गोष्ट मी म्हटलं, की सायकॉलॉजिकल एक दुसरी गोष्ट. मगाशी फिलॉसॉफिकल सांगितली. सायकॉलॉजिकल गोष्ट अशी आहे, जी आणि परत मी दुर्दैवाने सांगतोय, ती अशी की कदाचित आता सगळ्यांच्याच भावनाच इतक्या उथळ झाल्यात, की तितक्या खोलपर्यंत जायची गरज आहे का? नाती तितकी उथळ झालीत, की खरंच इतक्या खोलपर्यंत जायची गरज आहे का? खरं. मग तेवढ्या वरच्या सुपरफिशियल गोष्टींमध्ये चालणार असेल तर काय हरकत नाही. बापरे! म्हणजे आता एक बोलता-बोलता एक उदाहरण आठवलं म्हणून एक गंमत म्हणून सांगतो आणि कारण तू ज्या कॉन्टेक्स्टमधनं पहिलं उदाहरण दिलं त्याच्यासाठीच म्हणून एक मजा म्हणून आठवली. ChatGPTचा 2024 मध्ये सगळ्यात जास्त वापर कुठल्या दिवशी झाला असेल? एक गेस? एक्झामच्या आदल्या दिवशी की एक्झामच्या दिवशी? नाही. एक अजून एखादा गेस? जगभरात हां, मी फक्त भारतात नाही, जगभरात. व्हॅलेंटाईन्स. व्हॅलेंटाईन्स डेला. बापरे!
आणि व्हॅलेंटाईन्स डेला आणि त्याच्या पलीकडे जाऊन ओपन एआयच्या सोशल मीडियावरती एक पोस्ट होती. एका युरोपमधल्या एका मुलीला एक त्या दिवशी 24 लेटर्स मिळाली जी एक्झॅक्ट सेम होती. सगळे एआय लिहिलेले. नाही, सगळे ChatGPT लिहिले होते. प्रॉम्प्टही सेम होता. प्रॉम्प्टही सेम होता. जे मी म्हणालो ना भावना उथळ होणं, हेच माझं म्हणणं आहे, की त्या त्या मुलीला ज्या काही 24 मित्रांनी लिहिलेलं जे काही पत्र होतं, त्या सगळ्यांचा प्रॉम्प्टही सेम होता. तोही वेगळा करायची गरज पडली नाही. आता त्या ताईंनी त्या 24 पैकी काय लॉटरी काढून एक निवडला का काय केलं मला माहीत नाही. पण अशी घडलेली घटना आहे. सो तुमच्या भावना तुम्ही स्वतःत किती क्लिअर आहात, तुम्ही खरंच त्या गोष्टींचा किती विचार करताय, तुम्ही किती सखोल आहात, हे जर नसेल तर काय ओके. सर तर मग एआयचा आपल्या जीवनावर कसा परिणाम झाला आता सध्या? हे जर 3-4 वेगवेगळ्या पद्धतीने झालाय. म्हणजे पहिल्यांदा जर मी वाईट गोष्टींबद्दल बोलायचं, तर स्मरणशक्ती बोंबलली आहे, विचार करण्याची प्रक्रिया बोंबलली आहे, निर्णय क्षमता बोंबलली आहे. एखादी गोष्ट चटकन हवी आहे, एखादी गोष्ट म्हणजे साठीचा पेशन्स संपलाय. ह्या सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि ज्या दुर्दैवाने वाईट आहेत असं म्हणायला हरकत नाही. ह्या सगळ्याला पण हा खूप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तो असा, की माझी कितीही इच्छा असली तरी हे बदलणार नाही. करेक्ट. जगात कोणाची किती जरी इच्छा असली तरी बदलणार नाही. आता आपण कार का चालवतो? अजूनही आपण चालत का जात नाही? आपण सोय बघतो. हां? आपण अजूनही असं म्हणतो, की "अरे माझा वेळ वाचेल." फोन नंबर सेव्ह झाले आता. हां, पाठ नव्हते. बरोबर. पहिले खूप पाठ राहायचे. आता आपण सोय या गोष्टीचा ठरतो. तसंच एआयमुळे हे होणारे सगळे जे काही दुष्परिणाम आहेत, हे त्या सोय या नावाच्या पांघरुणाखाली आपण ऑलरेडी टाकून दिलेले आहेत. दुसरा काय परिणाम झालाय मानसिक पातळीवर, की आता मी खरंच प्रयत्न करणंच बंद केलंय का? एखाद्या गोष्टीचा इतक्या खोलात जाऊन प्रयत्न करणं, ही गोष्टच माझी बंद झाली आहे. कमी झाले. दुसरा, सगळ्या गोष्टी इतक्या चटकन मिळाल्यामुळे ज्या गोष्टींसाठी खरंच प्रयत्न करायला लागतात, तिथे मात्र मी इम्पेशंट झालोय. तिथे मी चिडचिडा झालोय, संतापी झालोय. कारण काहीतरी प्रयत्न करा, काहीतरी एफर्ट करा. बरं सगळ्या गोष्टी तर काय मिळत नाहीत त्याच्याशिवाय. मग मी म्हणतोय आणि का नाही घडत? हा एक थोडासा ॲरोगन्स, इगो, आपसूक निर्माण झाला. आणि त्याच्या पलीकडे जाऊन चौथी गोष्ट अशी झाली आहे, की एकमेकांशी बोलणंच बंद झालंय. कारण आधीच्या काळात जेव्हा म्हणजे अगदी गंमत म्हणून एक गुलजार साहेबांची एक अतिशय छान कविता होती, ज्याच्यात एक एक ओळ अशी होती, की पुस्तकं वाचणं ही गोष्ट जी ज्यांना आवडायची, तर पुस्तकं एकमेकांना देण्याच्या बहाण्याने मग त्या पुस्तकात एक काय मोरपीस असायचं, त्याच्यातनं पत्र जायची. तर कदाचित आजकाल त्या पुस्तकातली माहिती नेटवर मिळेल. पण पुस्तकं पाडण्याच्या, उचलून देण्याच्या बहाण्याने जी काही नाती व्हायची त्याचं आता काय होणार? त्याचं काय करणार तुम्ही? अशी ती गंमत आहे. ते इथे होणार नाही. किंवा पुस्तकांमध्ये म्हणजे पुस्तक म्हणण्यापेक्षा कुठल्याही पारंपरिक बद्दलचं एक छोटंसं म्हणजे उपमा म्हणून त्यांनी ती वापरली होती, की पुस्तकांचं आपण पान बदलतो ना, जेव्हा पान बदलताना आपण असं करतो, तर पानाची चव जी जिभेवर रेंगाळते ती बोटांमधल्या क्लिकमध्ये कुठनं येणार? कुठून येणार? ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या घडणार नाहीत. नवीन पुस्तकाचा आवाज कुठून येणार? तो येणार नाही. तो एआयला काय जमू शकत नाही नाही, या गोष्टींमध्ये हे सगळं आहे. तर उपयुक्तता म्हणून बघितलं तर आहे. सॅटिस्फॅक्शन म्हणून बघितलं तर नाही. नाही. पण सॅटिस्फॅक्शन हवंय का? हा एक परत मोठा प्रश्न. तो एक वेगळा प्रश्न. आजकाल सॅटिस्फॅक्शनला खूप साईडला ठेवलं गेलंय. एक तर या टेक्नॉलॉजीमुळं खूप काही खराब केल्या गोष्टी म्हणजे चांगले पण झाले, नाही नो डाउट पण खरं. काही गोष्टी खराब होत चालल्या. खरं. ओके. तर मग मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे जे पार्ट्स आहे एआयचे त्याबद्दल तू सांगते ना काय? हो. अ, थोडंसं आपण पुन्हा मी वेगळं एक एक्झाम्पल देतो ज्यातून हे शब्द कळायला जरा सोपे होते. तू जेव्हा लहान होतास म्हणजे अगदी लहान होतास, तेव्हा तुला कोणीतरी रंग शिकवले असतील. तुला कोणीतरी सांगितलं बरं असं बसून नाही शिकवलं. तुझ्या कानावर पडत गेलं, की अरे ह्याला सगळेजण हे म्हणतात. आता ह्या रंगाला जांभळा म्हणतात. असं तुला कोणीतरी तुझ्या कानावर पडलं, म्हणून तू त्याला जांभळा म्हणायला लागलास, त्याला काळा म्हणायला लागलास, त्याला हिरवा, पिवळा, लाल हे म्हणायला लागलास. आता विचार कर, की त्यावेळी तुला जर कोणी शिकवलं असतं, की ह्याला लाल म्हण, तर काय झालं असतं? लालच म्हणलं. तू लाल म्हणला असता. ओके. ह्याच्या सगळ्या शेड्सला तू डार्क लाल किंवा डार्क रेड, लाईट रेड, पिंक वगैरे ह्या पर्स्पेक्टिव्हनी म्हणलं असतास. ती बांबड पहिली बाजू म्हणून लक्षात ठेवा.
दुसरं सर, की तुला अजून काही काळाने शिकवलं असतं लोकांनी, की ओके 4 चाकं असतील, आज असं स्टेअरिंग असेल, अशा-अशा प्रकारचं असेल तर त्याला गाडी म्हणायचं. असं-असं असेल तर त्याला टेम्पो म्हणायचं, ट्रक म्हणायचं, बस म्हणायचं, टू व्हीलर म्हणायची. या गोष्टी मग तू शिकलास. मग तुझ्या मेंदूनी आकलन केलं, की अच्छा ही लाल गाडी आहे. तुला लाल गाडी वेगळं नाही शिकवायला लागलो. लाल तू ऑलरेडी शिकला होतास. एक कोरिलेशन तुझ्या मेंदूनी तुझं केलं. केलं. बरोबर? आता हीच गोष्ट मी मशीन्सच्या बाबतीत आणतो. मशीन्सला जर पहिल्यांदा आपण ट्रेन केलं. तू डेटा सायन्सचा असतेस त्यामुळे ते तुला कळायला सोपं पडेल, की मशीनला मी जर ट्रेन केलं, की ओके हे मांजर आहे, हा घोडा आहे, हे हत्ती आहे, हा कुत्रा आहे, हा माणूस आहे. वागत जरी त्यांच्यासारखा असला तरी हा माणूस आहे. असं जरी मी वेगवेगळ्या पद्धतीने जर ट्रेन केलं. मग हा काय हा रंग आहे, हा तो रंग आहे, ह्या गोष्टी आहेत. तर मशीनही आता स्वतःचे या सगळ्या गोष्टीतून शिकून आडाखे बांधू शकतं आणि ते ह्या मतापर्यंत येऊ शकतं, की हा लाल रंगाचा शर्ट घातलेला माणूस हिरव्या रंगाची गाडी चालवतोय. त्याला मला हे वेगळं नाही शिकवायचं. सांगायची गरज नाही पडली. बरोबर? हे झालं मशीन लर्निंग. की मशीनला मी काही 4 गोष्टी दाखवतो, शिकवतो, ट्रेन करतो. मग त्याच्यात सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज्ड लर्निंग अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण मुळात त्याच्यातलं असं आहे, की मशीनला एखादी गोष्ट शिकवतो आणि ती गोष्ट शिकल्यावर ते मशीन असल्या कारणांनी, कंसात माणूस नसल्या कारणांनी, ते एकदा शिकलेली गोष्ट लक्षात ठेवतं लक्षात ठेवा. आणि त्याचनुसार वागत राहतं. ह्याच्या पुढची गोष्ट ज्याला डीप लर्निंग म्हटलं जातं. ह्या सगळ्या बाय द वे एआयच्याच शाखा आहेत. शाखा आहे. डीप लर्निंग म्हणजे काय? आता 1-2 उदाहरणं घेऊयात, की आता ड्रायव्हरलेस कार किंवा फेस रिकॉग्निशन. फेस रिकॉग्निशन म्हणजे काय? आपण सगळ्यांच्याच फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये आजकाल आपला चेहरा दिसतो आणि ते अनलॉक होतं. आता ह्या दरवेळी आपल्यासारखे म्हणजे जे पुरुष आहेत तिथे ते बऱ्याचदा आपण दाढी ठेवतो, मुछाईन ठेवतो, कधी ठेवत नाही. कधी-कधी हा चष्मा वापरतो, कधी वेगळा तो, कधी गॉगल वापरतो, कधी काहीच वापरत नाही. अरे बऱ्याचदा असं होतं, की आरशात बघितल्यावर आपल्यालाच कळत नाही, की हे मी आहे. मी आहे. पण त्या फोनला बरोबर कळतं. त्याला कळतं. मग त्यांनी काय पहिल्यांदा सुरू करताना जेव्हा त्यांनी ॲक्सेस सगळा घेतला तुझ्या चेहऱ्याचा, तेव्हा काय 15-20 मिनिटं नाही तो सगळीकडनं फोटो काढत राहिला. त्यांनी काय केलं, दरवेळी तुझा जे फोटो काढला जातोय, दरवेळी तू स्कॅन करतोयस, दरवेळी तू ते वापरतोयस, त्यातून त्यांनी ते शिकत गेला. अजून तुझे असंख्य फोटोज जे त्याच्याकडे आहेत, मोबाईलमध्ये आहेत. त्यातूनही त्यांनी शिकला. डीप लर्निंग. डीप. असे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. पण शेवटी या सगळ्यांचा मतितार्थ हाच आहे, की एखाद्या प्रसंगी माणूस जे काही करेल त्याची नक्कल करणारी टेक्नॉलॉजी. त्याच्यासाठी लागणाऱ्या या मशीन लर्निंग पहिली पायरी असेल, डीप लर्निंग, मग व्हॉईस रिकॉग्निशन किंवा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. एन-एल-पी येतं. मग Alexa सारखं डिव्हाइस आहे, की त्याच्याशी मी आता मराठीत बोललो किंवा हे Google करून मराठीत बोललो, तरी मला त्या गोष्टींचे उत्तरं मिळतात. मग त्याला मराठी कोणी शिकवली? बरं, मी आता मराठी बोलत असताना मी कदाचित कोकणी बोलीन, उद्या विदर्भी लहेजात बोलीन, कधी पुण्याच्या लहेजात बोलीन. हे लहेजे पण वेगवेगळे आहेत. शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत त्याच्यात. बरं, ते त्याला कळायला लागले. हे सगळं या NLP नावाच्या प्रकारामुळे घडायला लागलं. बरेच आहे नाही का? एन-एल-पी आहे, कॉम्प्युटर व्हिजन आलं. खूप आहे. खूप आहे जास्त याच्यामध्ये. LLM आहेत, लार्ज LLM आहे. हागिंग फेस नवीन-नवीन खूप केलं म्हणजे झालंय आता. बरोबर. ठीक आहे, आता मी त्या बॅकग्राऊंड मला कळतंय. हो. प्रत्येकाला नाही लक्षात येत हागिंग फेस म्हणा किंवा या गोष्टी काही. मग त्यांनी तुझे डेटा सायन्सचे तुझे कोडिंगचे कोर्सेस तुझ्याकडे करणं गरजेचं आहे. नाही, मी आत्ताशीच माझी पायथन सुरुवात आहे. म्हणजे आधी मी सी प्लस वगैरे कव्हर केलं. नंतर आता पायथन घेतलंय. हो. इथून पुढे मग आता डेटा सायन्सची पण आता सुरू करणार आहे. म्हणजे बेसिक म्हणजे पांडा झाला आहे. हो. सुरुवात हळू ओके. तर मग एआयच्या मग तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये कसा बदल करू शकतो किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये कसा बदल करू शकतो? शिक्षण क्षेत्रात 2 पद्धतीने. एक तर विद्यार्जनाच्या साइडनी म्हणजे विद्यार्थी आणि विद्या देणारे शिक्षक, प्राध्यापक यांच्या साइडनी दोन्ही ठिकाणी गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात चटकन माहिती उपलब्ध होणं ही चांगली गोष्ट झाली. म्हणजे त्याच्यासाठी मला माहितीच नाही किंवा माझा ॲक्सेस नाही. ही जी खंत होती ती आता ओव्हरकम झाली. पण आता ह्याचा वापर जर मी कष्टच करणं कमी करणं म्हणून जर करत असेन तर ते दुर्दैव आहे. पण आता मला समजा इथे बसून क्वांटम मेकॅनिक्समध्ये एका माणसाने मध्ये लिहिलेला रिसर्च पेपर हवा आहे, माझ्या अभ्यासासाठी. तर आधी तो शक्यच नसायचा. त्याचं नाव. इंटरनेटवरही त्याचे लिमिटेशन्स होते. कारण कदाचित तो अमुक एका भाषेत असेल. कदाचित तो इतका टेक्निकल लिहिलेला असेल, की त्याचा अर्थच कळायचा नाही. नाही पण पण आता थँक्स टू एआय ते सोपं झालंय. कॉपी पेस्ट करा. त्याला म्हणा की नॉर्मल भाषेत कन्व्हर्ट कर. पण ते करून देतं. बरोबर.
त्यामुळे हे सोपं झालं. म्हणजे चांगली बाजू त्यातली ही झाली. वाईट बाजू काय झाली? अनेक ठिकाणी मी बघतो, की म्हणजे शाळेचा होमवर्क करण्यापासून ते काय बाबा कॉलेजचे प्रोजेक्ट्स सबमिशन्सपर्यंत सगळं, त्याच्यात करा. सगळं, सगळं. आता माझा ह्या टूल्स वापरण्याबद्दल अजिबात विरोध नाही. म्हणजे विद्यार्थ्यांनी हे वापरावेत का? तर मी अतिशय या मताचा आहे, की त्यांना ते वाह! जमलंच पाहिजे. जमलेच पाहिजे. पण गंमत इथे आहे, की त्या टूलनी दिलेलं आउटपुट हे शेवटचं आउटपुट आहे, असं जे धरतात ते चुकीचं आहे. हा पहिला कच्चा मसुदा आहे, पहिला ड्राफ्ट आहे. त्यावर तुम्हाला तुमचे संस्कार करावेच लागणार आहेत. तरच ते शेवटचं आउटपुट होईल. ते जे काय टूल देतंय, ते तुम्ही जर धरून चाललात, की हेच शेवटचं, तिथे माझा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर तुम्हाला एफर्ट्स घेऊन कदाचित तुमचा वेळ वाचेल. म्हणजे एक प्रेझेंटेशन करायला तुम्हाला 3 तास लागत असेल, तिथे 3 मिनिटात होईल. पण ते 3 मिनिटात त्यांनी दिलेलं जे आउटपुट आहे, त्यावर तुम्ही अजून तुमचे एफर्ट्स करा. अरे! तुमच्या भाषेत घ्या आणि कदाचित 3 तासाच्या ऐवजी अर्ध्या तासात होईल. 2.5 तास वाचतोच आहे. पण तो 3 मिनिटं ते अर्धा तास ही 27 मिनिटं जर तुम्ही देत नसाल आणि तुम्ही ते 30 मिनिटाला आलेल्या गोष्टीला मी मगाशी म्हटलं ना, की तुम्ही त्याला जर म्हणत होता, "हां, हेच ठीक आहे, हेच मला हवंय तसं." तर मग प्रॉब्लेम आहे. शिक्षकांच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं, अगेन मी कुठल्याही शाखेतल्या आणि कुठल्याही वयोगटातल्या शिक्षकांसाठी म्हणायचं झालं, तर अतिशय आदराने पुढचं वाक्य बोलतो. कारण शिक्षक आणि गुरुजींचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. पण हे म्हणत असताना वर्गात येणारा एखादा शिक्षक किंवा प्राध्यापक मला इंटरनेटवर अवेलेबल असलेलीच माहिती जर मला देत असेल, तर मी त्या माणसाचा का रिस्पेक्ट करू? असा विद्यार्थी आता आहे, हे आपण मान्य करायला हवं. मी त्या माणसाला, त्या विद्यार्थ्याला Googleवर, इंटरनेटवर माझ्या अनुभवातून आलेल्या गोष्टी ज्या तिथे नाहीत, ह्या देतोय का? तर टीचरनी एका बाजूला Google प्लस प्लस व्हावंच लागेल आणि आणि विद्यार्थ्यांना ChatGPT मायनस मायनस व्हावं लागेल. तर तो कुठेतरी बॅलन्स टिकेल. येस. नाही नसेल तर मग काय हा विरोधाभास कायम राहणारच आहे आणि तो दोन्ही साइडनी आहे. आणि गंमत अशी आहे की दोघांनाही बदलायचं नाहीये. हा प्रॉब्लेम आहे. एक म्हणजे आता मी 10th असताना किंवा 10च्या आधी ना, की एक समजा आमच्या क्लासचे अथवा क्लासचे टीचरने एखादं एक्झाम्पल दिलं, हे सॉल्व्ह करून आणा. आणि 50% असं व्हायचं, की ते खूप अवघड असायचं, आम्हाला जमायचंच नाही. नेक्स्ट डे सरांकडे यायचं, "सर हे सांगा आम्हाला." आता ते राहिलेलंच नाही. म्हणजे काय होतं एक ते नाही का डाउन टू अर्थ राहायचे, की चला आपल्याला जमत नाही ना, सरांकडे चला समजून घ्या आपण सरांकडून. आता डाउन टू अर्थ पेक्षा मी अजून एक गंमत सांगू? ते जेव्हा जमल्यावरचा तुला फार आनंद ते ते नाही रे राहिलं. नेक्स्ट लेव्हल होतं. ते नाही ना जात. आता काय जे म्हणत होतो ना, की यामुळे काय जमणार नाही. तर तो आनंद गेला ना. कसं गेला ना तो, काय करता येणार? आता काय झाली घरी आली, तर प्रयत्न पण करणार नाही. डायरेक्ट स्कॅन करणं, ChatGPT घेणं किंवा खूप नाही, ॲप्स बरेच आहे गोष्टी असे, आहेत हो. ते नाव घेत नाही मी. आणि ChatGPT कॉमन आहे त्याचं घ्यायला काही वाटत नाही. बाकीचे घेऊ नाही शकत. पण मग ती झालं की सूत्र येतं तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करताय, "सर मी करून आणलंय." उपयोग काय आहे? ना आनंद नाही, नॉलेज नाही, झिरो तर सगळं. तर हा प्रॉब्लेम आहेच आहे. ओके. तर मग इंडियामध्ये बिझनेससाठी एआयचा वापर कसा करता येईल? हां, साधं लोगो बनवण्यापासून ते पी-पी-टी बनवण्यापासून, व्हिडिओज बनवण्यापासून, वेबसाईट बनवण्यापासून, अ, वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस लिहिणं, प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, एचआरमध्ये, अकाउंट्समध्ये, अशा कुठली प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला एआयची साधनं आता मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आहेत. ती फक्त वापरून बघून बघा. कदाचित तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल. कदाचित तुम्हाला एक वेगळं दृश्य दिसेल. कदाचित एक वेगळी बाजू दिसेल आणि ती वापरून बघायला काय हरकत आहे? त्याच्याने तुमचं काही हार्म तर नाहीये, त्याने काही त्रास तर नाहीये. काय झाला तर फायदाच होईल. जसं असं वापरून बघायला काहीच हरकत नाही. एक वेगळं दृष्टिकोन म्हणून त्याच्याकडे बघा. बरोबर. की आता एक्झाम्पल या YouTube चॅनलचं, तर सर ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 टूल्स यूज करत असेन. पहिलं म्हणजे की ऑडिओ एनहान्स करतात. हो, तुम्हाला ऑब्व्हियसली माहीत असेलच. हो, आणि दुसरं म्हणजे हे क्वेश्चन सर. हो. या क्वेश्चनमध्ये आहे रिसर्चसाठी. रिसर्चसाठी मी याच्यात कॉपी पेस्ट नाही प्रत्येकाला सांगतो. स्वतः तुम्हाला सांगतो. पुढे झालं असायचं कॉपी पेस्ट नाहीये. यामध्ये आहेत, आहेत काही नाही का फक्त आराखडा की कशी सुरुवात केली पाहिजे, कशी एंड केली पाहिजे. हे याच्यामध्ये ChatGPT यूज आहे. पण ते केलंच पाहिजे. हां. आणि त्याच्यानंतर नाही का आता मध्ये क्रिकेटचा प्रश्न आला, शेतीचा प्रश्न आला. हे सगळी मी स्वतः डोक्याने का मला इंटरेस्ट प्रचंड क्रिकेटमध्ये. हो. मग बरं आहे. ते तो सविस्तर थोडा लाईटचा इश्यू आल्यामुळे आपण त्या लाईट चेंज केल्या आता परत. ओके. तर आपला पुढचा प्रश्न काय होता, की ग्रामीण भागामध्ये किंवा शेतीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो याचा? खूप जास्त, की डिजिटल ट्विन नावाचं एक नवीन प्रकार आलाय ज्याच्यात एआयचा वापर केला जातो, की माझ्या जमिनीत माझ्याकडे असलेल्या अँबिएंट टेम्परेचरनी, सनलाईटमुळे, पाण्याच्या अवेलेबिलिटीनुसार, माझ्या सॉईलच्या टेक्स्चरनुसार कुठलं पीक चांगलं जाईल. मग त्या पिकासाठी
कधी कुठे काय, 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 काय करावं याचा अंदाज घेणं, वातावरणाचा अंदाज घेणं, आज पाऊस पडेल का नाही याचा अंदाज घेणं, ह्युमिडिटीचा अंदाज घेणं. या सगळ्यासाठी अनेक टूल्स आहेत. माझ्या पुस्तकात एक ॲग्रीकल्चरवरती एक अख्खा एक चॅप्टर आहे, की शेतकऱ्यांसाठी कुठली टूल्स आहेत. सुपीक असंच त्याचं मी नाव दिलंय, बरं. की एआय वापरून तुम्हाला कुठलीही पिकं उत्तम पद्धतीने घेता येतील. हे आणि अनेक आहेत. ग्रामीण भागात आणि शहरी भाग असा माझ्या दृष्टीने वेगळा काहीच नाही, कारण आता सगळेच जण आपण इंटरनेटवर आहोत. आपण सगळेच जण इंटरनेटचा मुबलक प्रमाणात वापर करतो. त्यामुळे मला तो भाग करायचा नाहीये. शेतीविषयी. हां, तर शेतीविषयी वेगळा म्हटलं तसं की बरेच आहेत. जसं मी मगाशी उदाहरण दिलं आणि एक अख्खा एक भाग आहे त्याचा. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आवडतीचा टॉपिक आपला क्रिकेट. तर मग तुमच्या स्विंगमध्ये पाहिलं तर अंपायर वगैरे तुम्ही जे तुमचं होतं त्याबद्दल काय सांगताय? काय होतं? मी अंडर 14, अंडर 16 स्टेट लेव्हल खेळलो हां. आणि त्याच्यानंतर 10वी वगैरेच्या आसपासच्या काळात वजन वाढायला लागलं आणि नंतर खेळण्यापेक्षा एका ठिकाणी उभं राहणं जास्त आवडायला लागलं. समोरच्यात आणि विकेटकीपर आणि ओपनिंग बॅट्समन असा मी होतो. खेळायचो तेव्हा आणि त्याच्यानंतरच्या काळात क्रिकेटची काय अजूनही नाळ जोडलेलीच आहे. मग त्याच्यानंतर मग अंपायरिंग हा भाग आवडायला लागला. त्याच्या काही परीक्षा दिल्या आणि विविध पातळींवर अंपायरिंग करायला सुरुवात केली आणि नाही आता बरेच काळ झाले मी फार काही ऑन फील्ड असं काही केलेलं नाहीये. पण अंपायर्ससाठीचं अजूनही काही-काही 4 कामं करत असतो. क्रिकेट किंवा महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड बरोबर काही-काही 4 गोष्टी चालू असतात अधनं-मधनं. पण फील्डवर आत्ता अजून होत नाही कारण बाकीच्या सगळ्या कामाच्या रहाटगाड्यात ते मागे राहिलं. पण अजून आवड तितकीच आहे. आता इंडिया-ऑस्ट्रेलिया चालू आहे. त्याच्यासाठी सकाळी पहाटे उठून बघणं, मग ना काय एक आहे. ते नित्यनियमाचा प्रकार चालू आहे. काय वाटतं बीजेडीमध्ये काय होईल? नको म्हणजे माझं मत नको. अ, नकोच. बरं काही इच्छा चांगली आहे, पण खरं उत्तर द्यावं लागेल त्यामुळे नको. उत्तर द्यावं लागेल. ओके. सॉरी. तर मग क्रिकेटमध्ये एआयचा वापर कसा होऊ शकतो? खूप जास्त आता. अंपायर्स आहेत खूप जास्त पद्धत आहेत ना, म्हणजे आता आपण ते एल-बी-डब्ल्यूचे जे हॉकाय आहे किंवा या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजी आलेलीच आहे. एआय प्रिडिक्टर्स आलेले आहेत. मॅच चालू असताना आपल्याला दिसतं ना, की 50 ओव्हरनंतर किती रन होतील. आत्ता या गतीने निघालं तर किती होतील. हे सगळे प्रिडिक्शन्स शेवटी एआयच्या वापरात वापरत आहेत. स्टॅटिस्टिक्स या सगळ्याच्या मुळातला भाग आहे. मॅथेमॅटिकल मॉडेल्स ह्याच्यात आहेतच. पण या सगळ्यामध्ये एआय ऑलरेडी आलेला आहे. थर्ड अंपायरच्या डिसिजन्समध्ये आहे. आपल्याला जे काही 47-48 कॅमेरांनी जे काही शूट होतं, ते शूट होऊन 3 सेकंदात त्याचा रिले होऊन तुमच्या टीव्हीवर दिसणं, हे ऑनलाईन एडिट करणं. तर तो हे व्हिडिओ एडिट करताना तुला माहिती आहे, की एक सिंगल कॅमेरा फुटेज एडिट करणं आणि 48 कॅमेरांचं नाही ना, अवघड. फुटेज एडिट करणं, तेही या गतीनं, की 3 सेकंदात तो रिले यायला पाहिजे. हां, झालं पाहिजे. तर ह्यासाठी काय लेव्हलची टेक्नॉलॉजी असेल इमॅजिन कर. त्याच्यानंतर कॅमेरावरनं ऑडियन्समध्ये काही चावट गोष्टी चालल्या नाहीत ना, वाईट गोष्टी चालल्या नाहीत ना, काही घातक गोष्टी नाही चाललेल्या. लक्ष ठेवायचं. ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी माणसं ठेवून उपयोग नाही. तिथे आता एआय कॅमेरे आलेत, की ऑडियन्समध्ये काही जर बाबा असं काही वाटलं, की सस्पिशियस काही असेल, तर तिथे जाऊन काही 4 गोष्टी घडू शकतात. सो अशासाठी पण एआय कॅमेराचा वापर व्हायला लागला आहे. आता मध्ये मी ते काही ॲप्स वगैरे पाहिले होते. त्याच्यात नाही का, की जर तुम्ही ते मोबाईल लावला अंपायर्सच्या जागी, तर ते एल-ई-डी वगैरे शो करतं. मग तसे ॲप तर मग हे पुढे जाऊन अंपायर्सला रिप्लेस नाही होऊ शकत, नाही होऊ शकत आणि होऊ रादर होऊ नये नाहीये. असं माझं मत आहे. कारण त्यातलं ह्युमन टच तुम्ही काढून टाका. काढून टाक. म्हणजे एखादा डिसिजन म्हणजे अंपायर हा फक्त काय तिथे डिसिजन घेण्यासाठी नाहीये. क्रिकेटच्या नियमांमध्ये खूप छान शब्द वापरला आहे, की ही इज अ कंट्रोलर ऑफ गेम. की तो जो खेळ चाललाय त्याचं व्यवस्थापन करणं, त्या सगळ्याच्या गोष्टी कंट्रोल करणं. 2 जण भांडायला लागल्यावर त्यांना नुसतं थांबवणं नाही, त्यांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीने कधी गोंजारून, कधी आरडाओरडा करून, कधी अजून 10 गोष्टी करून. ह्या गोष्टी टेक्नॉलॉजीनी कितपत होतील हा मुद्दा नाही. बरं त्याच्यामध्ये आता समजा काय बाबा भारत-पाक मॅच चाललेली आहे. तर तिथे ती हाय व्होल्टेज मॅच आहे. त्याच्यात काही जण काही गोष्टी बोलणार आहेत, काही गोष्टी होणार आहेत. ती माहिती अध्यारूत धरूनच ती व्यक्ती तिथे असते. ती जी व्यक्तिसापेक्षता आहे ती सगळी काढून उपयोग नाही. त्यामुळे काही ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर होऊ देत, पण माणूस रिप्लेस करू नये. या आणि करू शकत नाही. होऊ शकतो, करू नये या मताचा मी आहे. ओके. सो तर मग एआयमुळे डेटा प्रायव्हसी म्हणा किंवा सिक्युरिटी याच्या बाबतीत राहिलेलीच नाही. काय आहे? ती राहिलेलीच नाहीये. बरं ती राहिली नाहीये याच्यामागचं कारण की मीच दिली आहे. WhatsAppला माझे फोटो वापर तो आपण हे मीच अलाऊ केलंय. बरं म्हणजे माझ्या स्वतःच्या फोनमध्ये मी ती परमिशन दिली नाहीये. माझ्या स्वतःच्या फोनमध्ये मी त्याला सांगितलंय फोटोज नको वापरूस.
मग मला जर कोणाला एखादा फोटो काढलेला पाठवायचा असेल तर मला 2-3 सेकंद जास्त एक वेगळा एफर्ट करावा लागतो. पण तो करायचा नाही म्हणून आपण सर्रास त्याला परमिशन दिली. माझ्या फोनमधल्या फोटोजचं WhatsAppला काय देणं-घेणं आहे? ती नाही दिलेली परमिशन त्याला. बरं आज नाही, अनेक वर्षांपासून ती दिलेली नाही. पासून अशा अनेक गोष्टी आहेत. Facebookला माझ्या कॉन्टॅक्टशी काय देणं-घेणं आहे? पण आपण दिली आहे ती परमिशन. अलाऊ करतो आपण सगळ्यांना. तिथे ती चूक झालेली आहे. आपण ज्या आपल्या बद्दलची माहिती जी मुबलक प्रमाणात म्हणजे आता मी आज पुण्याहून राहुरीला आलो. हे माझ्या ऑफिसमधल्यांना, घरातल्यांना माहिती असायला बास झालं ना. मला स्टेटस का टाकायचा आहे? हा जो एक खरं आहे. आहे त्याच्यामुळे मी स्वतःहूनच सांगतोय ना. बरं मग आजकाल ते सायबर फ्रॉड्स वगैरे ह्याच्यामध्ये यायचं कसं यूज होतोय? अरे डीप फेक मग अरे चोर पण अपग्रेड झालेत ना. खूप जास्त. चोर आणि चोरी. डिजिटल चोर झाले आहेत. सायबर क्राईम झालेच आहेत ना. ते आधी घरात जाऊन चोरी करायचे, आता ते डेटाची चोरी करतात. स गंमत काय आहे ना, की चोरही अपडेट झालेत, अपग्रेड झालेत. पण तू आणि मी नाही झालो ना. खरं डेटा पण विकला होता असं म्हणतात. आहे त्याचं. त्याचंही साधं कारण आहे. तुला मी सांगितलं, की एखाद्या गाणं ऐकण्यासाठी ₹1 भर आणि गाणं ऐक. तू नाही ऐकणार. पण मी म्हटलं, की ओके तुम्हाला गाणं ऐकायचं आणि तुझा फक्त फोन नंबर, ईमेल आयडी दे आणि मग गाणं ऐक. म्हणजे सगळं सहज येतात. म्हणजे तुझा फोन नंबर आणि ईमेल आयडी याची किंमत ₹1 पण नाही. नाही. असं तूच ठरवलंस. आता काय म्हणायचं तुला? गंमत कळतीये, की माझ्या लेखी माझी एखादी पर्सनल गोष्ट, मग काय नाव, फोन नंबर, कुठे राहतो, वाढदिवस, ईमेल आयडी, फोन नंबर, या सगळ्या गोष्टी या ₹1 कमी आहेत. मग त्याच्यावरती मनात आपण असंही म्हणतो, की काय फार तर फार फोन करतील, आपण कशाला उचलायचा? फार तर फार ईमेल करतील, आपण नाही बघायचं. अरे, पण त्याचे काय-काय अर्थ निघू शकतात, काय-काय त्यातनं माहिती मिळू शकते. खूप जास्त होऊ शकतं काही नाही. हे याच्याबद्दलची अनभिज्ञताच खूप मोठी आहे ना, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. खरं आहे. ओके. तर मग एखाद्याला जर का एआयमध्ये यायचंय, तर मग त्याच्याकडं काय नॉलेज असलं पाहिजे स्टार्टिंगला बेसिक? गणित आणि स्टॅटिस्टिक्स या 2 गोष्टींची आवड. खूप महत्वाचं. म्हणजे काय तुम्हाला गणिताची मी म्हणतो आवड हा शब्द माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही काय अगदी ट्रिपल इंटिग्रेशन पासून डेरिव्हेटिव्ह नाही, आहेत. नाही, नाही. माझं म्हणणं आहे, की विचार करण्याची क्षमता. म्हणजे त्याला मला काय डिसरिस्पेक्ट करायचा नाही. ते गरजेचंच आहे. ते त्यांच्या ठिकाणी ती महत्त्वाचं फील्ड आहे. वेगळी आहे. पण मुळात गणित आवडणं, संख्या, नंबर्स आवडणं, हे जर असेल, तर ह्यातून येतं स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स आवडायला लागलं, की एक येतं लॉजिक, की मला काही गोष्टी 4 गोष्टींमध्ये एक लॉजिकल माइंड टाकता येते का? हे 3 जरी गोष्टी असतील ना, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. होऊ शकतं. पण ह्या 3 नसतील आणि तुम्ही बाकीचे किती जरी सॉफ्टवेअर शिकलात, आर, पायथन काहीही शिकलात, पण हे 3 नसेल, तर तुमचं काहीही घडणार नाही. खरं आहे. आता एआयमध्ये येणं म्हणजे 2 गोष्टी. एक म्हणजे एआय प्रोग्रामिंगला जाणं किंवा एआयचा वापरकर्तेपणा. एआयचे वापरकर्ते व्हायचं असेल, तर या बाकी जगातलं काही आलं नाही, काही घेणं-देणं नाही. माझ्या क्षेत्रात, ज्या क्षेत्रात मी आहे, तिथे कुठली एआय टूल्स वापरतात, ती शिका, त्याची प्रॅक्टिस करा. तुमचा विषय संपला. पण एआय प्रोग्रामिंगमध्ये जायचं असेल, तर आता वेगळं. आर आणि पायथन या 2 आत्ताच्या अतिशय कॉमन गोष्टी आहेत, त्या आल्याच पाहिजेत. पण त्या यायच्या आधी गणित, स्टॅटिस्टिक्स आणि लॉजिक्स या 3 गोष्टींची सांगड असणं अतिशय गरजेचं. म्हणजे कोडिंगमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल मॅथ्समध्ये, तर तुम्ही डेटा सायन्समध्ये येऊच नका. प्रॉपर माझं म्हणणं आहे. कारण मॅथ्स खूप महत्त्वाचं आहे. कारण मी स्वतः त्याच्यामध्ये आहे आता. तर मला मॅथ्स खूप आवडत मोस्ट माझे नंबर्स पण खूप चांगले होते. त्यामुळं मला आता जमतंय बऱ्यापैकी, काय अडचण नाही. पण ज्याला नाही येत मॅथ्स, मी त्याला डायरेक्ट सांगतो. माझे मित्र विचारतात मला, आता कसं झालं माझं बी चॅनल आहे. मग मला पोरं फोन करतात, मित्र फोन करतात, की "अरे काय करू मी?" मला काय आहे. आता काय म्हणतात, की मला मॅथ्सचा हेट आहे पूर्ण. मला अजिबात मॅथ्स आवडत नाही. म्हटलं चुकून सही येऊ नको म्हटलं ट्वेल्थमध्ये. आणि काय गंमत नव्हती माहिती का, की अरे गणिताचा आणि याचा काय संबंध आहे? हां, म्हणतो मला एक पोरं. बरोबर. आणि मग म्हणतात, की वरकरणी काहीच नाहीये. वरकरणी कदाचित त्यांना काही काही कळणार पण नाही. पण जेव्हा तुम्ही ते करायला लागाल, वापर करायला लागाल, तेव्हा तुम्हाला कळेल, की अच्छा अरे चायमारी हे सगळंच गणितावर आधारित आहे. सो हा त्यातला इमेजसुद्धा मॅट्रिक्स फॉर्ममध्ये स्टोअर होती. आता अजून काय सांगू? ओके. तर मग एआयच्या काही ब्रांचेस आहेत. त्याबद्दल सांगता येईल का? म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन, एनएलपी किंवा अजून कोणते बेसिक? खरं ना, आता ह्या सगळ्या ज्या काही आपण म्हणतोय, मग अगदी इमेज रिकॉग्निशन पासून फॉल्ट फाइंडिंग असू देत, सायबर क्राईम्स असू देत, सायबर सिक्युरिटी असू देत, ब्लॉकचेन असू देत, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्याच एआयमध्ये आहेत. मी आजकाल ना त्याला म्हणून मग एक साधा सोपा शब्द वापरायला लागलोय, की टेक्नॉलॉजी बेस्ड आणि टेक्नॉलॉजीचा वापर न करणारी लोकं. 2च ऑप्शन. एवढंच आहे. कारण ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एआय आलंय अंतर्मुख असेलच.
आणि या प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी तुम्ही चक्क आता बँकेत नोकरी करा तिथेही एआय वापरलं जातंय. तुम्ही काय बाबा दुकानात कुठल्या आहे तिथेही एआयच्या हजार गोष्टी आहेत. तुम्ही काय बाबा कपडे विकणाऱ्या दुकानात काम करा तिथेही कस्टमरचा डेटा अॅनलाईज करायला एआय वापरता येईल. सो तुम्ही असं कुठलंच क्षेत्रामध्ये तुम्ही या टेक्नॉलॉजीपासून वंचित आहे असं म्हणूच शकत नाही. एक गंमत म्हणून तो व्हिडिओ आणि ती बातमीमध्ये एका मराठी न्यूजपेपरच्या चॅनल्सवर आणि पेपरातही आली होती आणि खूप पॉप्युलर झाली होती म्हणून सांगतोय, की मुंबईमधला लोकलमधला एक भिकारी त्याच्याकडे क्यूआर कोड घेऊन फिरत होता. आणि लोकं त्याला क्यूआर स्कॅन करून देतही होते. होतंय, होतंय. फक्त एकाच बाजूने नाही. ब तर तोही झाला हो डिजिटल सावी. तोही स्वतःचा त्याने अपडेट केलं, अपग्रेड केलं. खरं तुम्ही कधी करताय? भारतात खूप जास्त आहे म्हणजे जेवढ्या बाहेर देशात नाही ना, मी म्हणतो भारतात यू-पी-आय खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. कुठेही जा असं होतच नाही की यू-पी-आय नाही आहे. बरोबर. बरोबर. ओके. तर मग एखादा व्यक्ती समजा आता आय-टीमध्ये आहे किंवा मेकॅनिक कोणत्याही साईडला आहे. तर मग ती त्याचा जॉबमध्ये चांगलं करण्याकरता एआयचा कसा वापर करता येईल? त्या क्षेत्रातले एआय टूल शोधा. त्या प्रत्येक पुस्तकांचा यूज हां, थँक यू. आता माझ्यासाठी तू इन्फ्लुएन्सर झालास. तर त्या क्षेत्रातले एआय टूल्स वापरा. त्या क्षेत्रातले खूप एआय टूल्स आहेत. ते शोधा, ते वापरून बघा आणि वापरायला काहीही अवघड नाही. तुम्हाला WhatsApp शिकवलं का कोणी? तुम्हाला Google Pay कोणी शिकवलं नाही. का? ते तुम्ही वापरून शिकलात ना. तसंच हे एआय टूल्सही तुम्हाला जमतील. फक्त पहिलं पाऊल टाकून ते वापरायला लागा. ओके. तर मग मराठी भाषेसाठी म्हणजे आपली मराठी भाषा अजून समृद्ध व्हावी किंवा मराठी साहित्य जपण्यासाठी किंवा परंपरा जपण्यासाठी कसं यूज होऊ शकतं याचं? बरेच एआय टूल्स मराठीत येतायत आत्ता. मी बऱ्याच टूल्सच्या टेस्टिंगमध्येही आहे, की जिथे मराठी प्लॅटफॉर्मवरच किंवा मराठी साधनांचाच वापर करून हे टूल्स बनतात आणि माझ्या अंदाजाने 1 वर्षभरात आपल्याला बरीच मराठी एआय टूल्स पण दिसतील. दिसते. म्हणजे माझ्याच ओळखीत एक 3-4 मी आता त्यांच्यावर काम करतोय. फक्त त्यांचं अजून ते लॉन्च झालेलं नाही म्हणून मी नावं सांगत नाही. पण अशी बरीच आहेत, की जी आता यायच्या मार्गावर आहेत. ओके. तर मग भविष्य कसं असेल एआयचं? नाही माहिती बाबा मला. तर अ, अ, काही जण काय म्हणतात नाही का, की एआय ना जग जिंकेल. असं काहीतरी म्हणलं आता. कितपत काय राहिलंय अजून असं मी म्हणेन. अजून जिंकलं नाही असं वाटतंय आपल्याला. पॉइंट आहे? मी थोडं जरा वेगळ्या मुद्द्याने बघतो. ट्रेकिंगला गेलास तू कधी? कुठं? ट्रेकिंगला गडावर चढायला असेल समजा नाही का? कुठं कुठं? हां, म्हणजे कुठलातरी किंवा साधारण विचार करू शकतो हां. तर समजा आपण एखादा गड चढलो आणि सकाळी-सकाळी तू चढलास गड, की वर गेलास तर खूप छान वारं येत असेल, तुला मस्त-मस्त ढग वगैरे छान दिसतात. कधीपर्यंत छान दिसतं? जोपर्यंत सूर्य तळपायला लागत नाही तोपर्यंत. तो तळपायला लागला की काय होतं, हे सगळं बाजूला होतं आणि दिसतं की अरे बापरे! मी एवढूसाच गड चढलोय, एवढे अजून गड चढायचा आहे. चढायचं बाकी आहे. हाच अनुभव एआयचा आत्ता दिवसांचा आहे. तुम्ही आत्ता एआयचा बोट पकडा आणि तो आत्ता जो काही चढ दिसतोय, जो काही आत्ता डोंगर दिसतोय तो लवकर चढा. टेक्नॉलॉजीचा सूर्य लवकरच अजून तळपेल आणि मग दिसेल, अरे बापरे! एवढंच होतोय, अजून केवढ्या गोष्टी चढायच्या राहिल्यात. बाकी अजून तो त्याच्या आधी म्हणजे काय राहिलंय असायला माझा प्रतिपक्ष असा आहे, की ऑलरेडी सगळं झालंय. तर आपण म्हणजे झालंय आणि आजूबाजूला या घडायला लागल्यात गोष्टी. त्यातलं जादू पण आता राहिलेलं नाही. या सगळ्या गोष्टी आता खऱ्या सत्यात घडायला लागलेल्या गोष्टी आहेत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत. अतिशय कमी किमतीत आता हे गोष्टी घडायला लागल्यात आणि फक्त म्हणजे काही काळात आपल्याला या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या, सगळ्यांच्या हातात आलेल्या आणि सगळे लोकं त्याचा विचार करून वापर करणारे दिसायला लागतात. ओके, ओके. अ, परत एक आपल्या पुस्तकाबद्दल, की मला या पुस्तकाबद्दल सांगा थोडंसं एक डिटेलमध्ये थोडंसं, की काय-काय असायचं? मी म्हटलं तसं की विविध क्षेत्र. मग प्रत्येक वेळी हे व्हायचं की अरे बापरे! माझ्या क्षेत्रात काय आहे? मला काय करता येईल एआयनी? मग इंटिरियर डिझायनर धरूयात, लॉयर धरूया, प्रोजेक्ट मॅनेजर एखादा एचआरमधला माणूस, अकाउंट्स, कॉमर्समधला माणूस. असे 48 वेगवेगळी क्षेत्र मी निवडली. मिसाईल बनवणारा माणूस. बरं. या माणसाला एआयचा काय वापर आहे? आणि त्याच्यासाठी कुठले एआय टूल्स आहे? ते मी म्हटलं तसं हॉटेल मॅनेजमेंट करणारा, चक्क गृहिणी, मोबाईल ॲप बनवणारा, गेम्स बनवणारी लोकं, गेम डेव्हलपर्स, हं. ॲनिमेटर, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, एडिटर, तुमचे ग्राफिक डिझायनर, कंटेंट रायटर अशा अनेक हेल्थ केअर, डॉक्टर्स
अशा विविध लोकांना कुठली एआय टूल्स वापरली तर त्यांना फायद्याचं होईल, हे या पुस्तकाचं प्रयोजन. आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे आता तर तू YouTube आहेस करतोस. तर व्हिडिओ मेकिंगचे 3 टूल्स आहेत त्याच्यात. एडिटिंगचे 2 आहेत. तुझ्या ऑडिओ लेव्हल मॅनेजमेंटबद्दल 2 आहेत. आता या सगळ्या या तुझ्या चॅनलची तुला जिंगल बनवायची आहे किंवा एक इंट्रो म्युझिक बनवायचं आहे. हां. तर त्याचे लिरिक्स तुला एका प्लॅटफॉर्मवरती मिळतील, त्याचं गाणं वेगळ्या प्लॅटफॉर्मवर मिळेल, त्याचं रिंगटोन वेगळ्या प्लॅटफॉर्मवर करून मिळेल. ती माहिती या पुस्तकात आहे. ती या वापरून ॲक्चुअली करा. प्रयत्न केला होता, पण नाही जमलं मला. हां, आता वाचावं लागेल मला लक्षात येईल. ट्राय कर. कारण मी ट्राय केला होता, नाही जमलं मला ते. आणि ते सगळं मराठी लोकांपर्यंत पोहोचावं, पोहोचवलं पाहिजे. या कारणासाठी म्हणून मी ते मराठीत लिहिलं. ओके. तर मग एआयमध्ये ज्यांना करियर करायचं त्यांच्याकडे एक सल्ला काय सांगाल? एआयमध्ये ज्यांना करियर करायचं आहे त्यांच्यासाठी एवढंच म्हणेन, की तुम्हाला काय करायचं आहे, हे आत्ता काय आजूबाजूला घडतंय ह्या एका गोष्टीवरनं निर्णय घेऊ नका. हे बघा, एआय आज आहे, तुमच्या आणि माझ्या मरणापर्यंत एआय राहणार आहे, हे आपण धरूयात. ते अजून वाढत जाईल. पण ते आहे इथे आता, ते आयुष्यभर राहणार आहे. त्यामुळे संधी आहे का? नक्की आहे. पण आत्ता एआयचा बोलबाला खूप आहे म्हणून मी एआयमध्ये उडी मारतो. हे करू नका. तुम्हाला खरंच गणित, स्टॅटिस्टिक्स आणि लॉजिक ह्या 3 विषय तुम्हाला जमत असतील आणि तो तुमचा जर पिंड असेल तर आणि तरच इथे या. तो जर तुमचा पिंड नसेल तर इथे येऊन उगाच स्वतःचा नंतर भ्रमनिरास, त्यातून येणारा होणारा संताप, त्यातून होणारे बाकीचे मानसिक त्रास होऊ नयेत या एका गोष्टीसाठी अ, मी सांगेन, की हे 3 विषय जर तुम्हाला जवळचे असतील, या 3 विषयांमध्ये तुम्हाला वाटत असेल, की मी रोज 10-12 तास काम करू शकेन, इंटरेस्ट आहे तुमचा याच्यामध्ये. तर फक्त इथे या. ओके. सो थँक यू सो मच सर, तुम्ही आलात. आम्हाला टाईम दिलात. सो आमच्याकडे छोटीशी आठवण तुमच्याकरता आहे. सो प्लीज सर. अरे, थँक यू. थँक यू सो मच सर. मस्त. थँक यू. हे लक्षात नक्कीच राहील. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा या चॅनलचा. सर. नक्कीच लवकरच भेटू तेव्हा कदाचित तिथे सिल्वर प्ले बटनही बघायला मला आवडेल. त्यामुळे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच. थँक थँक यू यू. सो थँक मच. यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिल्याशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर सखोल ज्ञान असेल, तर मला ईमेल करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप केलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. का मी म्हणतो की द बेस्ट इज हिअर टू कम. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू. हॅव अ गुड एंड बाय.